बेकायदा बांधकाम अनधिकृत जे झालेले आहेत कल्याणमध्ये, त्यासाठी हायकोर्टाने निर्देशित केल्याप्रमाणे आम्ही नवीन बांधकाम जे आहे त्याच्यावर आळा घालण्यासाठी सर्व जे सहाय्यक आयुक्त आहे त्यांना प्राधिकृत केलेलं आहे. त्यासोबतच कन्सर्न बीट निरीक्षक यांनी पण त्यांच्या एरियामध्ये कुठेही नवीन बांधकाम होता कामा नये याच्यासाठी विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. सोबतच ज्या ठिकाणी असं दुर्लक्ष केलं गेलं तिकडे कारवाई करण्याचे निर्देशित केलेले आहे. सोबत जे रहिवाश मुक्त अनधिकृत बांधकाम झालेले आहेत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी निर्देशित केले आहे आणि वेळोवेळी आम्ही त्याचा आढावा घेतोय. काही ठिकाणी जे निगडीत प्रकरणमध्ये न्यायालयाने स्वतंत्रपणे आदेशित केलेला आहे की तिथे डेमोलिशन करायचं आहे, त्या ठिकाणी पण आपण नियोजन करून त्या डिमोलिशनची कारवाई करतोय. वेरियस डिपार्टमेंटसोबत आपण यासाठी कोऑर्डिनेशन मीटिंग घेतली आणि त्यांचं पण सहकार्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. आय होप नेक्स्ट कमिंग काळामध्ये आपण हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई करू. झालेले आहेत मागच्या सर्वेक्षणाच्या नंतर. सोबतच मागचे 3 वर्षामध्ये प्रायोरिटीने जे नवीन टॅक्स पावतीमध्ये आलेले बांधकाम आहेत, जे स्टॅम्प प्रॉपर्टी म्हणून नोंद घेतलेली आहे, त्यांचे सर्वेक्षणाचे निर्णय शासनाने दिले आहे, आपले हायकोर्टाने दिलेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ते कारवाई करणार आहोत. पोलीस बंदोबस्तसाठी जसं मी मागे म्हटलं तसं आमचं पोलीस डिपार्टमेंटशी चर्चा झाली, त्यांच्याशी कोऑर्डिनेशन मीटिंग झाली आणि त्यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त देण्यासाठी आश्वासित केलेलं आहे. रुक्मिणीबाई हॉस्पिटल शास्त्री हॉस्पिटलसाठी काय करणार आहे मॅडम? अनेक वर्षापासून तो हॉस्पिटल तसाच पडला आहे. निश्चितपणे हे प्रायोरिटीचा मुद्दा आहे आणि आपण ICU स्वतंत्रपणे स्वतःच डॉक्टर्स आणि सगळा स्टाफ घेऊन तिकडे सुरू करण्याचं नियोजन केलं आहे. निश्चित नेक्स्ट 1 मंथमध्ये आपण इन्शॉर करण्याचा प्रयत्न करतोय की तिकडे ICU सुरू होईल. सोबतच इतर जे आपले रुग्णसेवा आहे ते पण जास्ती बळकट करता येईल, यासाठी जास्ती तरतूद पुढच्या वर्षामध्ये आपण हेल्थ डिपार्टमेंटसाठी ठेवतोय. आल्यापासनं प्रायोरिटीचा विषय आपण BSUP मध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल जे आहेत त्यांना घरं अलॉटमेंटचा विषय हाती घेतला होता आणि आपली रिहॅबिलिटेशन जी कमिटी आहे ते माननीय अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आपण केली होती. त्यांनी जवळपास 550 लोकांना ऑलरेडी पात्र केलेला आहे आणि त्यांची लॉटरी घराच्या अलॉटमेंटसाठी आपण या आठवड्यामध्येच लावलेली आहे. अलॉटमेंट नंतर नक्कीच त्यांना घर देता येईल आणि मला नाही वाटत की यानंतर पुढचा जो आहे त्याला काही प्रॉब्लेम येणार. आपण सगळ्यांना ताबा देऊ शकतो. उंबरठीमध्ये आपण आज रोजी आपली जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्ती कचरा आपण कलेक्ट करतोय. त्यामुळे काही ठिकाणी असं झालं आहे की जो संकलन झालं आणि ज्याची आपण डेली प्रोसेसिंग करतो त्याच्यामध्ये फरक येतो आणि आपला काही कचरा साठलेला होता. आता आपण डबल शिफ्टमध्ये उंबर्डे प्लांटचा प्रोसेसिंग सुरू केलेला आहे. आपण रात्री शिफ्टमध्ये चालवत आहे म्हणून कमिंग काळामध्ये तिकडे जेवढा इन्वर्ड होत आहे तेवढंच प्रोसेसिंग डेली व्हायला पाहिजे आणि जो आपला उरलेला कचरा तिकडे होता त्याच्या नियोजनासाठी नेक्स्ट 6 मंथ्सचं आपण नियोजन केलेलं आहे. नेक्स्ट 6 मंथ्स आपण त्यांना बळकटी करणार आहोत त्या प्लांटला सुद्धा, जेणेकरून जो प्रोसेसिंग कपॅसिटी ती वाढेल आणि असे प्रश्न परत येणार नाही. सोबत डोंबिवलीला आपण वेगळा प्लांट सुरू करतोय, त्याचं कम्प्लिशन 1 एप्रिल-मे पर्यंत होऊन जाईल, तर तिकडे सुद्धा आपली कपॅसिटी वाढेल. थँक्यू मॅम.